बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानातून। चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे। लंडनमधल्या ओव्हल मैदानावरती हा महामुकाबला होणार आहे। गेल्या अनेक वर्षांनंतर अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकलेत, तर हा महामुकाबला बघण्यासाठी करोडो क्रिकेट रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी भारत आणि पाकिस्तानचा संघ ओव्हल मैदानावरती भिडणार आहे। मात्र सामना सुरू होण्यापूर्वी आणि सामना सुरू झाल्यानंतर सट्टेबाजांचे फोन खणखणायला सुरुवात होणार आहे। आजच्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यावरती तब्बल 10,000 कोटींचा सट्टा लागणार असल्याची माहिती बुकींनी दिली आहे। काल संध्याकाळपर्यंत 4 ते 5 हजारांचा सट्टा लागला असून सामना सुरू झाल्यानंतर हा आकडा चांगलाच वाढेल अशी बुकींची माहिती आहे। तर सट्ट्याच्या बाजारात भारताचं पारडं जड असल्याचंही समजतंय। तेव्हा सट्टे बाजारात कोणाला किती भाव मिळतोय? भारत जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्याला 1.5 रुपया परतावा मिळेल, तर पाकिस्तान जिंकला तर 1 रुपयाचा सट्टा लावणाऱ्याला 3 रुपये परत मिळतील। म्हणजे पाकिस्तानची जिंकण्याची शक्यता कमी आहे असं सट्टे बाजारात वाटतंय। भारतानं टॉस जिंकला तर 1 रुपयाच्या मागे 1 रुपये 72 पैसे इतका परतावा मिळेल, तर पाकिस्ताननं टॉस जिंकला त्यावरती तुम्ही 1 रुपया लावला असेल तर तुम्हाला 2 रुपये 32 पैसे परत मिळतील। म्हणजे टॉसही भारतच जिंकेल असं सट्टेबाजांना वाटतंय। विराट कोहलीनं सर्वाधिक धावा केल्यास रुपयामागे 2 रुपये 33 पैसे इतका परतावा मिळेल, तर अझर अलीनं सर्वाधिक धावा केल्यास रुपयामागे 3 रुपये 85 पैसे इतका परतावा मिळेल। रोहित शर्मानं सर्वाधिक धावा केल्या तर रुपयामागे 3 रुपये 89 पैसे मिळतील, तर शोएब मलिकनं सर्वाधिक धावा केल्या तर रुपयामागे 3 रुपये 93 पैसे मिळणार आहेत। बातमी राजकीय वर्तुळातून। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। मात्र त्याआधी शहा यांनी मध्यावधी निवडणुकांसंदर्भात स्ट्रॉंग मेसेज दिलाय। महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्हाला लढावंच लागेल, मैदान सोडून तर जाता येणार नाही असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते। राष्ट्रपती पदाची निवडणूक आणि युतीतला वाढता तणाव या संदर्भात आज शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। देवेंद्र जी का बयान ऐसा है कि मिड टर्म पोल आता है तो हम तैयार हैं, तो भाग जाएगा मैदान से। लड़ना ही पड़ेगा, जीतना ही पड़ेगा और जीतेंगे भी। मगर मैं बता देता हूं ये सरकार 5 साल समाप्त करेगी। औरंगाबाद जिल्ह्यातील थेरगावमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसानं गावातील अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। याशिवाय गावातील 100 पेक्षा जास्त विजेचे खांब जमीनदोस्त झालेत। औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आता घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं। सावंतवाडी, बांदा, कुडाळ, दोडा मार्ग या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला। काल सलग 2 दिवस झालेल्या पावसानं सर्वत्र पाणी साचलंय। तसंच 2 दिवसांपासून जिल्ह्यातल्या काही भागातला वीज पुरवठा देखील खंडित झालाय। सोबतच BSNLची सेवा देखील कोलमडली आहे। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला। सलग अर्धा तास कोसळलेल्या पावसानं आष्टामोड, लातूर ग्रामीण, मुरुड, रेणापूर, पानगावमध्ये पाणी झालं। लातूर जिल्ह्यात काल सकाळपासूनच पावसाचं वातावरण तयार झालं होतं, तर नांदेड जिल्ह्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं। शहरात सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला। चोरीच्या प्रकरणात चौकशीसाठी आणलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराचा झटका त्याला आला आणि मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्येच या शेतकऱ्याचा मृत्यू झाला। श्रीरंग पाटील असं या शेतकऱ्याचं नाव असून पोलिसांच्या रिमांड दरम्यान हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय। कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करताना समीर गायकवाडवरती अनेक अटी घातल्या आहेत। न्यायालयाच्या परवानगीशिवाय समीर गायकवाडला महाराष्ट्र सोडता येणार नाही। त्याचा पासपोर्ट देखील न्यायालयानं ताब्यात घेतलाय। तसंच समीर गायकवाडला कोल्हापुरात प्रवेश बंदी असेल। गोव्यातील सनातनचा साधक असलेल्या समीर गायकवाडला पानसरे हत्येप्रकरणी सप्टेंबर 2015 मध्ये अटक करण्यात आली होती। मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार आशिष शेलार 2 कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग केलंय त्यांनी असा आरोप आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा यांनी केला।
रिद्धी आणि सर्वेश्वर कंपनीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं मेनन यांचं म्हणणं आहे. अमित शहांचा मुंबईचा दौरा सुरू आहे आणि याच दरम्यान आपच्या प्रीती मेनन शर्मा यांनी आशिष शेलार यांच्यावरती आरोपांचा भडीमार सुरू केलाय. भुजबळांच्या कंपनीशी शेलारांचा संबंध असल्याचा आरोप देखील मेनन यांनी केलाय. त्याचबरोबर शेलारांच्या चौकशीचीही त्यांनी मागणी केली आहे. 2013च्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी तत्कालीन क्रीडा उपसंचालक माणिक ठोसरसह पत्नी आणि एका महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. माणिक ठोसरनं 16 लाखांची अफरातफर करून सासरच्यांच्या नावावर 15 गुंठे शेतजमीन 17 लाख रुपयांना खरेदी केल्याचं एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झालंय. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. लातूरात सुरू असलेल्या अवैध टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश करण्यात आलाय. जम्मू काश्मीरमधल्या तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि लातूर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी शंकर बिरादार आणि रवी साबदे या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी आपल्या राहत्या घरात अवैध टेलिफोन एक्सचेंज उभारलं होतं. त्या टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय कॉल करण्यात येत होते. तपास यंत्रणांनी बिरादार आणि साबदेच्या घरावरती छापा मारून 4.5 लाखांची यंत्रसामुग्री जप्त केली आहे. बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणार का असा प्रश्न पडलाय. कारण बीडमध्ये अजित पवारांच्या स्वागताला जयदत्त क्षीरसागर किंवा त्यांच्या गटातील कुणीही उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचे पुतणे आणि संदीप क्षीरसागर त्यांच्या सोबतच होते. क्षीरसागर कुटुंबामध्ये एकोपा राहावा हीच इच्छा आहे अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली. बीड दौऱ्यावरती असताना ते पत्रकारांशी बोलत होते. सुरेश धस यांना आमदारकी मंत्रीपद देऊन देखील त्यांनी गद्दारी केली, नीचपणा केला अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या सुरेश धस यांच्यावरती निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती होत असताना देखील काहींनी त्या ठिकाणी विश्वासघात केला. त्या विश्वासघात शब्दालाही वाटतंय की माझा वापर त्याच्या बाबतीमध्ये करू नका. उद्या त्याला तुझ्या भाषेला वाटत असतं आवाज होतो. देवदर्शनासाठी जेजुरी मार्गावरील नारायणपूरमध्ये आलेल्या महिलेवरती फॉर्च्युनर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पीडित महिलेनं दुचाकीस्वाराच्या मदतीनं आरोपींचा पाठलाग केला आणि कारचा क्रमांक मिळवला. त्या क्रमांकाच्या मदतीनं पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय. देवदर्शन आटोपून परतत असताना उशीर झाल्यामुळे पीडित महिला पारगाव चौफुला इथं उभी होती. त्यावेळी फॉर्च्युनर कारमधून आलेल्या दोघांनी महिलेला शिंदवणे घाटात नेऊन तिच्यावरती अत्याचार केले. नागपुरात देखील 20 वर्षीय तरुणीवरती कारमध्येच बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आईसोबत भांडण झाल्या कारणावरून मुलगी गाडीतून उतरली आणि चालत हॉस्टेलला जात असताना स्कॉर्पिओ ड्रायव्हरनं तिला उचललं आणि तिच्यावरती अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी राजेश चखलोंडे या तरुणाला अटक केलेली असून तो रेल्वे विभागासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो अशी माहिती मिळते. मुंबई पुण्यासारख्या शहरांमधली ड्रग्सची तस्करी आपल्याला नवीन नाही. मात्र आता ड्रग्स तस्करांनी कोकणाकडे आपला मोर्चा वळवलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी 11 किलो केटामाइन जप्त केलंय, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 8 कोटी रुपये एवढी आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी संतोष कदम आणि स्वप्नील कोत्रे या दोघांना अटक केली आहे. ही दोघं नेमकी कोणत्या टोळीसाठी काम करत होती याचा छडा लावण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान आहे. शिक्षण विभागानं 9वीचा अभ्यासक्रम बदललाय. मात्र बाजारात अद्याप नवीन पाठ्यपुस्तकं उपलब्ध नसल्यानं शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. शाळा सुरू होऊन 2 दिवस झाले तरी सेमी इंग्रजी माध्यमाचं एकही पुस्तक बाजारात उपलब्ध झालेलं नाहीये. एकीकडे विद्यार्थ्यांना शाळेत नुसतं बसावं लागतंय तर काय शिकवायचं हा शिक्षकांपुढे प्रश्न आहे. शाळेची पहिली टर्म ही लहान असते. पुस्तकं आल्यावरती प्रशिक्षणाला एखादा महिना गेल्यास मुलांना शिकवायचं कधी आणि मुलांनी अभ्यास कधी करायचा असाच प्रश्न आता उभा ठाकलाय. मुंबईत उघड्यावरती शौचाला बसल्यास 100 रुपयांचा दंड मुंबई महापालिका आकारणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीत कुठेही हा प्रकार आढळला तर आता बीएमसी कडक कारवाईच्या तयारीत आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालय असूनही उघड्यावरती शौचाला बसणाऱ्यांना आता चांगलाच दणका बसणार आहे. हागणदारी मुक्त स्वच्छ मुंबई या योजनेअंतर्गत हा कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तरी या संबंधित कारवाईचे अधिकार क्लीनअप मार्शल, मुकादम आणि कनिष्ठ अवेक्षक यांच्याकडे देण्यात आले.
लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी जुनैद मट्टू याच्या अंत्ययात्रेमध्ये दहशतवाद्यांच्या टोळीनं बेछूट गोळीबार केल्याचं समोर येत आहे. काश्मीरच्या अरवानी गावामध्ये शुक्रवारी सुरक्षा रक्षकांनी मट्टूसह तिघांचा खात्मा केला. त्यानंतर शनिवारी जुनैद मट्टूच्या अंत्ययात्रेसाठी अनेक गावातून लोक आले होते. त्यातून 4 ते 5 दहशतवादी देखील होते. हे दहशतवादी हवेत जोरदार गोळीबार करत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय. हे दहशतवादी गोळीबार करत असताना इतर लोक त्यांना प्रोत्साहन देतानाही दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळातील कोच्ची मेट्रोतून प्रवास केलाय. पलारीवट्टोम ते पथदीपल्लम या मार्गावरील मेट्रोचं मोदींच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मेट्रोतील हा प्रवास अनुभवला. कोच्चीतल्या मेट्रो प्रवासावेळी मोदींसोबत केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, केरळाचे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोमॅन ई श्रीधरन हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे ई श्रीधरन यांच्या नावाला एनडीएतून राष्ट्रपती पदासाठी विशेष पसंती देण्यात येते. विमान प्रवास बंदी असताना देखील तेलुगू देसम पार्टीचे खासदार दिवाकर रेड्डी विमानानं युरोपला रवाना झालेत. त्यामुळे शिवसेनेला एक न्याय आणि टीडीपीला दुसरा न्याय का असा सवाल आता उपस्थित होतोय. याआधी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी विमानात कर्मचाऱ्यांशी वाद घातल्यानंतर त्यांच्यावरती विमान प्रवासाची बंदी घातली गेली. त्यानंतर ती बंदी उठवण्यात आली. मात्र तोवर त्यांना विमानानं प्रवास करता आला नाही. मात्र टीडीपीचे खासदार असल्यानं आणि विमान मंत्रीही टीडीपीचेच असल्यानं सॉफ्ट कॉर्नर मिळाल्याचा आरोप आता केला जातोय. बातमी वारीची आहे. पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आता वारकरी मार्गस्थ झालेले आहेत. आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालंय. माऊलींचा आजचा मुक्काम हा पुण्यात असेल. माऊलीच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो वारकरी दाखल झालेत. विठुरामाच्या गजरानं इंद्रायणीचा काठ काल निनादून गेला. इंद्रायणीत स्नान करून वारकऱ्यांना माऊलीच्या दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवलेला आहे. तर तिकडे तुकोबारायांची पालखी देखील आज पुण्यातच मुक्कामाला असेल. पुण्यातल्या विनोद जाधव या विठ्ठल भक्तानं आकर्षक विद्युत रोषणाईनं विठुरायाचं मंदिर सजवलंय. 5 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर त्यांनी हे मंदिर सजवलंय. विठ्ठल मंदिराचं महाद्वार, रुक्मिणीद्वार, पश्चिम द्वार या प्रमुख प्रवेशाच्या ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण मंदिर परिसर, तुकाराम भवन सोबतच दर्शन मंडप हे देखील या रोषणाईनं उजळून निघाले. मंदिर समितीकडून दरवर्षी आषाढी यात्रेतील प्रमुख 3 दिवस मंदिरावरती रोषणाई केली जाते. गोवा फिल्म फेस्टिवलमध्ये यापुढे मराठी आणि कोकणी चित्रपटांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच सरकारी आयनॉक्समध्ये मराठी कोकणी चित्रपटांसाठी राखीव वेळ देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे. ते काल गोव्यात एका कार्यक्रमात बोलत होते.